आता तुम्ही तर बघतच असाल, प्रचार खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे. लोकांचा प्रतिसाद खूप छान आहे आणि भेटीगाठी घेताना लोकांच्या काय समस्या आहेत ते आम्ही त्यांच्यापर्यंत पोचून त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या आम्हाला स्वतःहून कळत आहेत आणि जिथे जिथे जातो आहे तिथे तिथे चांगला उत्साह बघायला मिळतो आहे. लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला अजून ऊर्जा मिळते. त्याच्याने अजून आम्हाला काहीतरी म्हणतात ना, पुढे काहीतरी करावंसं अशी नवीन चेतना निर्माण होते आहे. मुख्यमंत्र्यांची सभा झाली, त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांची सभा झाली. काय वाटतं महायुतीसाठी वातावरण कसं? सभा तर झाली, जसं म्हणतात ना, केंद्रात महायुती आहे, राज्यात महायुती, आता महानगरपालिकेमध्ये पण महायुतीचंच हे बसणार आहे, सत्ता येणार आहे. तर सर्व चांगलंच होईल. नाही, खूपच चांगला महायुतीचा जो प्रचार चालू आहे त्या प्रचारामध्ये महायुती म्हणजे आज कळते आम्हाला. महायुती म्हणजे पहिल्यापासूनच एकत्र करून सगळे उमेदवार एकत्र होतात, एकत्र उमेदवार फिरत आहेत. त्यामुळे काय झालं माहिती आहे का, इथे ह्या लोकांमध्ये उत्साह एवढा आला की आमचा विकास 18 नंबर हा जो पॅनल आहे त्याच्यात नक्कीच चांगला विकास होईल. त्यांच्या तोंडावरचा हास्य बघून आणि चांगला प्रतिसाद बघून खूप असा महायुतीचा मोठा विजय आहे. आणि त्याचबरोबर ज्या माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची सभा झाली, त्याचबरोबर कालच माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची सभा झाली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जोश आणि सर्व उत्साह हे वाढल्यामुळे आत्ता प्रचार ह्या 2-3 दिवसामध्ये खूप चांगला होईल आणि नक्कीच महायुतीचा विजय होईल असं अपेक्षित आहे. या प्रभागामध्ये ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या समस्या आम्ही डोर टू डोर गेल्यानंतर तिथं नागरिक आम्हाला सांगतात की आमच्या ह्या समस्या आहेत, त्या अडचण आहे आणि त्या अडचणी आम्ही आमच्या नोट करून घेतो आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. तिन्ही उमेदवार असतील, तिन्ही उमेदवारांसाठी कार्यकर्ते देखील जोमाने काम करताना दिसतात. अगदी आनंदाचं वातावरण आहे महायुती म्हटलं म्हणजे. कारण सर्वांना माहीतच आहे महाराष्ट्रामध्ये महायुती आहे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा महायुतीची सत्ता यावी यासाठी नागरिक आतुरतेने वाट बघत आहेत. आणि 3 उमेदवार म्हटलं म्हणजे मल्लेशजी शेट्टीसाहेब, स्नेहल मोरे मॅडम आणि नवीन शेठ गवळी हे पहिल्यांदाच एकत्र निवडणूक लढत आहेत. त्यामुळे नागरिकांना आणि मतदारांमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे. 15 तारखेची वाट बघतात की मतदान कधी येतं आणि आम्ही महायुतीला मतदान कधी करून विजयी करतो.